गाव गोष्टी पाहताना आज आले होते पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील सुरकुंडीच्या महालक्ष्मीला यात्रेला। सुरकुंडीची महालक्ष्मी आमची कुलदैवी। मंदिरात गेलो, छानसं दर्शन केलं। या यात्रेचं स्वरूप पाहायचंय। पहिल्या दिवशी पहिली रांगोळी काढली जाते, विनापूजनापासून सुरुवात होते। त्यानंतर त्या ठिकाणी कीर्तन असते आणि नंतर भंडाऱ्याचा कार्यक्रम असतो व त्यानंतर बायका दंडवत घेतात आणि त्या ठिकाणी दिंडी निघते। यार काय छान वाटत आहे ना एकदम। आणि मग नियमितपणे हरिपाठ असतो। हे आहे पहिल्या दिवसाचे यात्रेचे स्वरूप। आता दुसऱ्या दिवशी आम्ही काल्याचं कीर्तन ज्यावेळी चालू होतं ना त्यावेळी आलो, मंदिरात गेलो। आज सोबत मम्मी पण आली होती। महालक्ष्मी देवीसाठी जी आम्ही नथ बनवली होती ना ती घातली। किती छान वाटत आहे ना। देवी दर्शन केलं आणि त्या ठिकाणी कीर्तन ऐकलं। आता या गावात आपला काल पण सत्कार केला आणि आज पण गावच्या मंडळीने सत्कार केला। थँक्यू गावची मंडळी। कालाच्या दिवशीचं हे वातावरण तर पहा, ही लाया विकणारी मंडळी, काल्याचा महाप्रसाद बनवणारी ही मंडळी, मारुती मंदिरात जाऊन दर्शन केलं व मुक्तादेवी मंदिरात जाऊन पण दर्शन केलं आणि काल्याच्या महाप्रसादासाठीची जी पंगत त्या ठिकाणी बसलेली होती ना त्या ठिकाणी बसलो। शाकभाजी आणि लापशी होती। बरं, आपल्याला या गावात यात्रेनिमित्त आमंत्रित ज्यांनी केलं होतं अशोक वाजे, त्यांनी सांगितलं सप्ताह कमिटीतर्फे एक दिवस बॉडी चेकअपसाठी मोफत शिबिर आयोजित केलं होतं व काल्याच्या दिवशी डोळे तपासणी व मोफत चष्मा वाटप व डोळ्याचं ऑपरेशन शिबिर त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं। आता इकडे आपली फॉलोअर्स मंडळी पण भेटली, त्यांना हाय केलं। फॉलोअर्स मंडळीचा सपोर्ट या गावात पण भेटला। यार हे पाहून खूप छान वाटलं। आणि अजून कोण भेटलं पहा, संतोष भांगे दादा, ताई, पिलू आणि फॅमिली। आता लाईक आणि फॉलो करून जा।